हाय स्टुडंट्स, आपण आज बघत आहोत आपला 12चा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स हा चॅप्टर. आणि मी मिसेस कोटकर. याआधी आपण 3 लेक्चर बघितलेले आहे. हा आपला 4th लेक्चर आहे, लेक्चर नंबर 4. यात आपण बघत आहोत मेयर्स रिलेशन. त्यामध्ये आपल्याला यूज होणारा जो आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे आपण आधी बघणार आहोत. त्यात 2 टाईप असतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे. एक आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट असला म्हणजे व्ही हा कॉन्स्टंट असतो, व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट. याचं एक्झाम्पल सपोज प्रेशर कुकर जे आहे आपलं, प्रेशर कुकरमध्ये आपण कुकिंगसाठी जे वापरतो आहे की नाही, ही आपली वरची व्हिसल असते शिट्टी. यात आपण खालून हीट देतो. ओके, हीट दिल्यावर व्हॉल्यूम मात्र याचं कॉन्स्टंटच राहतं, कारण जो काही आपल्या भांड्याचा व्हॉल्यूम असेल तेच व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे जी आपली प्रेशर कुकरची जी केस आहे, इट इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. द हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास जर गॅसची क्वांटिटी असेल ऑफ ए गिवन गॅस बाय 1 डिग्री ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. आपण मास घेतला आहे युनिट मास. ओके, युनिट मासला किती टेम्परेचर आपण किती हीट आपण याला प्रोव्हाइड केली, जेणेकरून जे मास आहे 1 युनिट मास असेल त्याचं टेम्परेचर जे आहे ते कितीनी वाढेल, तर 1 डिग्रीनी वाढेल. सपोज इथे जर सुरुवातीचं टेम्परेचर जर सपोज 32 डिग्री सेल्सिअस असेल, मग आपण याला हीट द्यायची तर कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचं टेम्परेचर जे आहे ते 33 डिग्री सेल्सिअस होत नाही. मग किती प्रोव्हाइड हीट केली आपण, जेणेकरून 1 डिग्री त्याचं टेम्परेचर वाढलं, त्या हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम हे मात्र कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम चेंज नाही केलं. नंतर नेक्स्ट टाईप आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. यात मस्त काय असतो, प्रेशर कॉन्स्टंट असतो. तर याचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज हा आपला एक टँक आहे, याला एक पिस्टन लावलेला आहे. ओके, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन आहे. हा पिस्टन हा मूव्ह होऊ शकतो. मग जर आपण याला हीट प्रोव्हाइड केली, टेम्परेचर मेजर केलं, हीट प्रोव्हाइड केली कुठपर्यंत, जोपर्यंत 1 डिग्री टेम्परेचर राईज होत नाही तोपर्यंत. मग या गॅसला हीट केल्यामुळे हा एक्सपांड होईल आणि हे पिस्टन असल्यामुळे काय होईल, तो पिस्टन मूव्ह होईल, प्रेशर वाढेल. प्रेशर वाढलं तर ते कॉन्स्टंट होण्यासाठी काय होईल, हा वाढलेलं प्रेशर याला मूव्ह करेल पिस्टनला, आणि पिस्टन हा वरती जाईल, ढकलला जाईल, पुश केला जाईल. तर इथे त्यामुळे होतं काय, वाढलेले जे प्रेशर आहे ते मेंटेन केलं जाते कॉन्स्टंट बाय द मोशन ऑफ पिस्टन. सो हियर इट इज द केस ऑफ कॉन्स्टंट प्रेशर. द हीट रिक्वायर टू rise the temperature of unit mass of a given gas by 1 degree at constant pressure. प्रेशर कॉन्स्टंट असेल, अशा वेळी म्हणायचं स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सी पीनी डिनोट करायचं. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सी बीनी डिनोट करायचं. ओके, आता मेन जो आहे आपला तो पार्ट आहे मेयर्स रिलेशन. काय आहे मेयर्स रिलेशन. आता मेयर्स रिलेशन हे रिलेशन कोणामधलं सांगतं, हे रिलेशन सांगतं स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड आर, जो आपला गॅस कॉन्स्टंट आहे. या तिघांमधलं रिलेशन कोण सांगतं, मेयर्स रिलेशन. कन्सिडर 1 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस that is enclosed in a cylinder by light frictionless airtight piston. एका सिलेंडरमध्ये आपण 1 मोल एवढं गॅस घेतलेला आहे. गॅसची क्वांटिटी किती आहे, 1 मोल एवढी. आयडियल गॅस मीन्स विच ओबे द रिलेशन पी व्ही इज इक्वल टू NRT. ओके, असं आपण या सिलेंडरमध्ये घेतलं आहे. याला एक पिस्टन घेतला आहे, जो पिस्टन कसा आहे, लाईट आहे, लाईट वेट आहे, त्याचं फ्रिक्शनलेस आहे, फ्रिक्शन होत नाही त्याचं, आणि एअर टाईट आहे, त्यामुळे एअरचं ट्रान्सफर होणार नाही, असं पिस्टन आहे. लेट पी व्ही अँड टी बी द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अन गॅस रिस्पेक्टिवली. ओके, इफ द गॅस इज हिटेड सो दॅट इट्स टेम्परेचर राईज बाय
dt. आपण काय केलं आता, याला हीट केलं. झालं काय, तर टेम्परेचर सुरुवातीला जे होतं ते कितीनं वाढलं, dt ने त्याला आपण वाढवलं. द गॅस इज हिटेड सो दॅट इट्स टेम्परेचर राईज बाय dt. dt एवढ्या क्वांटिटीने टेम्परेचर वाढलं, बट द व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजेच काय, आपली पहिली केस. यात काही मोशन होत नाही पिस्टनचं. पिस्टन कसं आहे, एअर टाईट आहे. म्हणजेच व्हॉल्यूम जो आहे हा त्याचा कॉन्स्टंट राहणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. द हीट गिव्हन DQ1, सपोज आपण त्याला DQ1 एवढी जर आपण हीट याला प्रोव्हाइड केली तर होईल काय, जी हीट प्रोव्हाइड केल्या जाईल ती काय करेल, फक्त या गॅस आतमधल्या गॅसची इंटरनल एनर्जी वाढवण्याचं काम करेल. ओके, दुसरं याचं युटिलायझेशन नाही आहे. हीट प्रोव्हाइडेड इट यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. इन्क्रीज होतं त्याला आपण DE ने दाखवू. सो DQ1 इज इक्वल टू DE इज इक्वल टू CV इंटू DT. हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा. इंटरनल एनर्जी काय आहे, CV इंटू DT, हा लर्न करायचा. DE इज इक्वल टू CV इंटू DT. CV इज द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम अँड DT इज द टेम्परेचर rise. Now, if the gas is heated to the same temperature at constant pressure, आता सेम टेम्परेचरला आपण आता अनदर असं पिस्टन घेतलं, अनदर एक सिलेंडर घेतलं आहे की टेम्परेचर आता आपण सेम टेम्परेचर मेंटेन केलं ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मात्र आता ही केस काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर जी आहे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस अँड हेन्स वर्क हॅज डन. आता हो, इथे या केसमध्ये होईल काय बघा, जेव्हा आपण याला हीट प्रोव्हाइड करू तेव्हा आपल्याला प्रेशर इथे मेंटेन करायचं आहे कॉन्स्टंट, पण जेव्हा हीट आपण त्याला प्रोव्हाइड करू तेव्हा काय होईल, गॅस एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. गॅस एक्सपांड झाला म्हणजे प्रेशर वाढलं. प्रेशर वाढल्यामुळे आपल्याला त्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मेंटेन करायचं आहे कॉन्स्टंट. त्यामुळे मग हे पिस्टन हे मूवेबल असतं. हा वाढलेलं प्रेशरमुळे हा पिस्टन काय जातो, अप साईडला जातो. हा पिस्टन सपोज इथे ट्रान्सफर झाला आहे. ओके, हा जो पिस्टन आहे हा इथे मूव्ह झाला असा. आता एवढं त्याने मोशन केलं, इथे मोशन केलं म्हणजेच काय, वर्क डन करावं लागलं. एक तर इंटरनल एनर्जी वाढली, त्याचबरोबर काय झालं, पिस्टन मूव्ह झालं, त्यामुळे इथे वर्क डन झालं. आता इथे बघा अशा प्रकारात होतं काय, जी आपण प्रोव्हाइड करतोय हीट DQ2 ते दोन बाबींसाठी युटिलाइज केल्या जाते. एक तर टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी अँड अनदर वन इज टू परफॉर्म ऑर टू डू द वर्क. बघा आता इथे, इफ द गॅस इज हिटेड टू द सेम टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट pressure, volume of the gas increases and hence work has done. The heat given, that means DQ2, is used to increase the internal energy and work. हीट प्रोव्हाइड केलेली आहे DQ2 कशासाठी वापरले जाते, इन्क्रीज द इंटरनल एनर्जी अँड टू डू द वर्क. सो DQ2 इज इक्वल टू DE प्लस DE, इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. आणि ही किती आहे, तर ती किती असतं, CP इंटू DT. हे फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवा. ही जी DQ2 आहे ती किती असतं, CP इंटू DT. इथे DQ1 इज इक्वल टू CV इंटू DT. इथे DQ2 इज इक्वल टू CP DT. आता हा DQ2 दोनसाठी वापरला आहे म्हणून त्याला आपण सोबत घेतला आहे. आता इथे बघा, जे आपण DE घेतलं होतं, DE म्हणजे काय, CP इंटू DT, हीच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत. या DEच्या ऐवजी काय घेतलं, CP इंटू DT इथे पुट केलं. आणि प्लस हा जो वर्क डन आहे DW, आणखी एक फॉर्म्युला लक्षात घ्या, वर्क डन DW इज इक्वल टू P इंटू DV. हे पुट करायचं. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, P इंटू DV. तर हे दोन फॉर्म्युले आपण इथे यूज केलं. काय, इंटरनल एनर्जी हा सपोज इक्वेशन 1 पासून आणला, CV इंटू DT अँड DW इज इक्वल टू P इंटू DV. हा CPD2 इथे लिहिला आहे. ओके, आता काय करायचं, PDVला लेफ्ट हँड साईडला लिहायचं. PDV लेफ्ट साईडला लिहिलं, एका साईडला ठेवलं, तर हा याला आपल्याला ट्रान्सफर करावं लागलं अनदर साईडला. मग CPD2 मायनस CVDT. हा इथेच ठेवला सपोज, याला इकडे ट्रान्सफर केलं, मग काय होईल, ती साईन मायनस होईल. CPDT मायनस CV इंटू DT. आता इथे DT कॉमन आहे, तो कॉमन काढला आहे, राहिलं काय, CP मायनस CV. आता या लेफ्ट हँड साईडकडे बघायचं आहे आपल्याला, याला चेंज करायचं. त्यासाठी आपण यूज घेणार आहे फॉर 1 मोल ऑफ ए गॅस. 1 मोल नंबर ऑफ मोल्स आपण यांनी दाखवतो. फॉर 1 मोल N इज इक्वल टू 1 होईल.
जनरल इक्वेशन काय असतं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता इथे एनची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू आर टी. फॉर स्मॉल क्वांटिटी आपण याला पी इंटू डी व्ही इज इक्वल टू आर इंटू डी टी घेऊ शकतो. काय केलं, स्मॉल क्वांटिटीसाठी पी इंटू डी व्ही इज इक्वल टू आर इंटू डी टी हे इथे. ओके, याला जर आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं तर इक्वेशन नंबर 2 एम्प्लाईज काय केलं, पी डी व्हीच्या ऐवजी आता काय घ्यायचं, आर डी टी. इथे लिहिलं आर डी टी इज इक्वल टू सी पी मायनस सी व्ही इंटू डी टी. डी टी दोन्ही साईडला आहे, डी टी कॅन्सल करूया. काय राहणार, आर इज इक्वल टू सी पी मायनस सी व्ही. आर इज इक्वल टू सी पी मायनस सी व्ही. दिस गिव्स द रिलेशन बिटवीन आर, सी पी अँड सी व्ही, अँड धिस रिलेशन इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. We stop here. Thank you.